तर काय आपण आता घरी चाललेलो, पण आपल्याला कोणती गाडी भेटली बघा, श्रीमान भाऊ भेटला. श्रीमान भाऊ, श्रीमान लेजंड थांबला आपल्यासाठी. चला आपण एक फोटो काढून घेऊ आणि ब्लॉगमध्ये पण घेऊ. तर गाईज आपण ज्यांना भेटायचे किंवा ज्यांना बघून इन्स्पिरेशन घेतलं, आता मला बोलता येत नाही, तर श्रीमान भाऊ आपल्याला भेटलेत. जीव आहे आणि जीव आहे आणि जीव राहणार गँग ना मेरी कॉम्बा. इज्जत आहे भाऊ, नाही इज्जत आहे. धन्यवाद. भाऊ आणि भाऊंची ताई दोघं इमोशनल झाले आणि अशी लोक मला पाहतात कंटिन्यू वर्षानुवर्ष न कंटाळता, म्हणून मी मचवतो. असेच पाहत राहा आणि तुम्ही भावाला सपोर्ट करा, इज्जत द्या, लाईक करा व्हिडिओ. 100% गाईज. तर हॅलो काय, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे का, मकर संक्रांत आहे स्पेशल, आणि आज बड्डे पण आहे माझ्या. बड्डे गर्लचा आमच्या हे काय, तर बड्डे गर्लला ऊन लागतं म्हणून तरी डोक्याला रुमाई पण बांधताय. तर चला आपण पहिले जाऊ नडालला, जाऊ आपण पहिले नडालचे दर्शन वगैरे घेऊ आणि मग आपण पुढचा काय नियोजन बघू. चला आपण पहिले नडालला जाऊ. बाय बाय गाईज. तर गाईज आता आम्ही आलेत नडालला जरा दर्शन करायला. बड्डे गर्लला जरा दर्शन करतात इथे. तर आपण पहिले दर्शन करून येऊ, नंतर तुम्हाला भेटू. चला. तर गाईज आता आम्ही पोचलो आहेत नडालला आणि आपण आता आले साई मंदिरात पहिले दर्शन करायला. तुम्ही पण दर्शन घ्या. ओम साईराम. परत गणपती मंदिरात. बड्डे गर्ल. तर काय दर्शन करून झालेलं आहे पाचवी मंदिरात. भवानी माता मंदिर लास्ट. मस्त दर्शन झालं आहे आमचा. तर थोडा वेळ बसतो इथं, काहीतरी खातो. तर गाईज मस्त दर्शन झालं आहे आमचा. दर्शन करून झाला. जरा वडापाव खायला जाते, मग दिसत असते वडापाव आणि बड्डेकल चहा देते. ब्लॉग नव्हतं बनवणार, इथं आले पण तो ब्लॉग बनवून ब्लॉग बनवायला घेतला आहे. तर बड्डे दिवस आज सगळ्यांना हॅपी बड्डे विश करा कमेंटमध्ये. काय असते थँक्यू बोला आधी सगळ्यांना. थँक्यू सो मच. चला गाईज, तुम्हाला नंतर भेटतो वडापाव खाल्याच्यानंतर. बाय बाय. तर गाईज नाश्ता वगैरे करून झाला आमचा सर्व. जरा आम्ही चालू पुढं निघालो. आता बघू, आता पुढं जायचं आहे माहिती नाही, नक्की फिक्स नाही. महड नाही तर मग माथेरान आणि कुठं पण जाऊ, तर तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. तर चला आपण जाऊया आता पुढं जायचं आहे. कुठं जायचे बड्डे गर्ल मला नाही माहिती. ठीक आहे, बघू, चला पुढे तरी जाऊ. चला तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. बाय बाय. तर गाईज दर्शन वगैरे झालं आमचा आणि विषय काय माहिती का, जरा गाडीचं ब्रेक लागत नाही. हा बघा, गाडी लावली तर जरा रस्त्याला गॅरेज भेटलं, तिथं ब्रेक लाईन टाकायचे आहेत. आणि कुठं जायचे, माथेरानला जायचे बोलतो. माथेरानला कधी गेले नाही, तर माथेरानला जायचे. तर बघू, अजून आमच्यासोबत पब्लिक आहे पण त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायची नाही. त्यांची गाड्या मागे जातो, म्हणजे ते मागे नाही तर पुढे गेलं. आम्हाला जरा ब्रेक लाईन टाकायचं होतं म्हणून थांबलेत. काय असतं रे तर काय, तुम्हाला नंतर भेटतो. आता डायरेक्ट बघू माथेरानलाच काय दाखवायला भेटला तर तिथं जाताना रस्त्याला. चला तुम्हाला नंतर भेटतो. बघा जरा गाडीचं काम चालू आहे आपल्या ब्रेक लाईनरचा. ब्रेकच लागत नाहीत, करून घ्यायला पाहिजे. माथेरानला जायचे तिकडे घाटात, परत काय झाला घाटात तर लफडा नको ना, म्हणून जरा केलेला बरा. ही काय असतं रे नसते. तर गाईज झालं आपलं काम स्कूटीचा ब्रेकचा. तर आपण जाऊ पुढं. बाय बाय. द आर्ट वर्ल्ड. बघा तर तुम्ही बघितलं असेल आधी, पण माझ्या ब्लॉगमध्ये पण बघा. हे बघा साईबाबांची मूर्ती बघा. ओम साईराम. गाईज आता आपण पोहोचलो माथेरानला. हे बघा माथेरानची कमानी. जाऊ आपण पुढं, घाट रस्ता लागेल. तर बघा किती इको लागलेत बघा. ट्रेन पण येते. ट्रेन नेरळ स्टेशनला उतरायचा. नेरळ स्टेशनला उतरायचा. इथून टॅक्सी करायची. इको डायरेक्ट हा घाट लागते. तिथून पुढं माथेरान.
चला आपण जाऊ पुढं आणि पुढं काय दाखवायला भेटतं का बघू. माकड बिकड काय असेल दिसेल ते. चला कुठे आली का? आली नाही पडली दिसते. म्हटलं आली की काय बोलतो. टॉय ट्रेन बोलीस तू. काय ते बघा आता म्हणतो. तर गाईज हा बघा जरा नजारा घाटातला. काय ते जरा आम्ही थांबलो शूट करायला थोडासा. हे बघा पूर्ण हिचा अवतार बघा बड्डे गर्लचा. बघा किती शांती रे. मग गाय जरा हे लागलाय चिलवा पाणी पडतं नॉर्मल. तर ही पोर काय बोलते माहिती का, नॅशनल पाणी बघ नॅशनल. कुठलं पाणी? नॅचरल बोलत होतं नॅशनल पाणी बोलते. चक्कर घरी गायचं बघा. आरतीचं नाते एक बघा, आरतीचं नातेवाईक बघा गाईज. तर गाईज गाडी वगैरे लावली पार्किंगला. 60 रुपये घेतात गाडीला पार्किंग लावायचं. आणि आपल्या वयाच्या पोरांचं म्हणजे आपल्या किती 11 वर्षाच्या वरती ना 50 रुपये पर्यटन म्हणजे आपली फी एंट्री फी तिकीट आहे. तुम्हाला सांगून ठेवतोय कोण आला नसेल तर. बरेच जण आले असतील पण मीच फर्स्ट टाइम आले. चला आपण जरा माथेरान एक्सप्लोअर करू बर्थडे गर्ल सोबत. हे बघा आय लव्ह माथेरान. तर गाईज इथे घोड्यांचं आहे. पर पर्सन 300-350 रुपये काहीतरी आहे. 2 तास तुम्हाला करतो म्हणजे तुमच्याकडे फक्त 2 तास पाहिजेत. 2 तासात 5 पॉईंट फिरून भेटतात. तर चला बघू अजून आपल्या. आपण तर चालत फिरणार आहेत. आपल्याला जास्त टाईम नाही. 2 तास नाही आपल्याकडे. हां आमन लॉज गायचं बघा हा स्टेशन. इथे टॉय ट्रेन थांबायला. चला आपण आता फिरू. कुठं कोणता पॉईंट आहे काय माहिती नाही. इकडं दिलं आहे पोलीस स्टेशन. काय इकडं काय दिलं काय माहिती नाही. कुठे मलाच नाही माहिती कुठं फिरायचं आहे. चला फिरू कसं पण. घोडेवाले ते विसरायला घोडेवाले पण आता काय तेवढा टाईम नाही आपल्याकडे. ते मला 2-3 तास तरी पाहिजे बोलतो घोडा असेल तर. आपल्याला तेवढा टाईम नाही. आपण आलोत लेट. नेक्स्ट आपण परत तिथे येऊ त्या फिरू पूर्ण. आता जरा माहिती करून घेतो कुठं काय ते. तर चला बघू कसं काय ते फिरायला. माथेरान फर्स्ट टाईम. आणि बघा खेचर बघा खेचर नाव खेचर. तर गाईज बघा ट्रेन आली आहे. आणि पुढून बघा किती घोडे आलेत. हे बघा डायरेक्ट शाळा सुटली त्यांची. संध्याकाळचा टाईम झाला आहे. आणि इकडून आली ट्रेन टॉय ट्रेन. चल रे लवकर. आली बघा. हॉर्न वाजव. तर गाईज आता आम्ही येऊन पोचलो भारत चालून हार्ट पॉईंटला. एक तरी पॉईंट बघायला भेटला बाबा. हे बघा हा बहुतेक सनसेट पॉईंट आहे माथेरानचा. दिसतंय हा टोक. हा आपला टोपला डोंगर. हे बघा एवढं झुमिंग होऊ शकतो. आणि इथं डॅम आहे आपला. म्हणजे आपल्या इकडचा जे पब्लिकला माहिती आहे आपल्या. तर एक तरी पॉईंट बघितला आपण येऊन इथं. तर जरा इथं दुकान आहेत बरीचशी. वडापाव चाय सर्व काय तुम्हाला पाहिजे ते खाऊ शकता. मॅगी थंडा बिंडा. बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे. काही इथं हार्ट पॉईंट लिहिलं आहे पण हार्ट कुठं दिसतच नाही. हार्ट कुठं कशाला बोलतात हार्ट पॉईंट लिहिलं आहे काय मग. हां काय समजत नाही कुठं हार्ट आहे म्हणून. बघा तुम्हाला व्हिडिओ तर काय दिसणार पण नाही. पूर्ण धुकाच आहे. पण जे आहे ते दाखवतं आहे. काहीतरी एक पॉईंट तरी बघितला बाबा. दमली चालून आता बोललं घोडा घेतला तर बरा झाला असं बोलत. काय ग बरोबर आहे. बघू आता काय असं काय दुकानदाराला विचारायला लागेल कुठं हार्ट आहे ना कुठं काय ते चेक करायला लागेल. नंतर तुम्हाला दाखवायला लागेल.
ऊन पडेल खाली बघ. चला गाईज, आपण आता वडापाव सांगितलं आहे आणि चाय, वडापाव खाऊ, चाय पिऊ आणि मग निघू आपण आपल्या रस्ता. कारण की आम्ही लय चाललो, म्हणजे लय चाललो, जवळजवळ 2-3 किलोमीटर चाललो हेपर्यंत. अजून तेवढं परत रिटर्न जायचं आहे. पोरा असं तर काय नसतं. ही सॉंग आहे पार्टी. हे बघ किती आहेत बघा डोकेश भाई. 1 2, इथे एक झोपला आहे, इथे एक झोपला आहे. वडापाव आला आहे, चायाचं बाकी आहे. खाऊ आणि मग निघू लगेच. तर गाईज झालं आमचं खाऊन, वडापाव चहा पिऊन झाला आहे आणि आता मी चाललो घरी. कारण की मॅडम जरा घरी जायचे. हो, मला घरी जायचं. माझी बहीण एकटीच आहे ना घरी, म्हणून. आणि तुझ्या घरी यायची, माझी बहीण एकटी नाही घरी म्हणून. आता विचार नाही केला, आता आपल्या घरी जायचं आहे. चला गाईज जाऊया आपण. एक पॉईंट बघितला फक्त. नेक्स्ट टाईम आपण लवकर येऊ, म्हणजे मी येईन लवकर. आणि त्यावर बघूया आम्ही पोरापोराच येऊ. आता सार्थक, तेजस, उमेश आम्ही येऊ आणि अख्खा पॉईंट फिरून जाऊ. तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये, तेव्हा मी मजा करू लई. तर चला मला नंतर भेटतो. तुझं बर्थडे गिफ्ट होतं का? मलाच नाही माहिती तू आणणार मला. अच्छा गावात खोटी तरी किती बोलते. तर चला काय सगळं प्लॅनिंग घेत होता, फक्त एक खोटी बोलते. मी नाही केली, नको मला वाटते नाव टाकू बाबा. काय चला तुम्हाला नंतर भेटतो. तर गायच प्लॅनिंग वगैरे काय नव्हती, तोच बोलतो. नाडालला झाला आमचं प्लॅनिंग, कुठं नक्की काय जायचा. कारण की आम्ही घ्यायची होती म्हणून नंतर त्या दिवशी आम्ही मडला गेलतो लास्ट टाईम. आता इकडं आलो फिरायला. ही पण कधी माथेरानला आलो नव्हतो, ही पण कधी आली नव्हती. परत चल माथेरानला जाऊन येऊ, बघून येऊ फर्स्ट टाईम. तसं चाललो घरी. जस्ट संध्याकाळचे वाजले असतील जवळजवळ 5 नाही 4-10 झालेत. तर चला जाऊ आपण घरी. तुम्हाला नंतर भेटतो आता डायरेक्ट. बाय बाय. बाय बाय कर रे. बाय बाय गाईस. हॅपी बर्थडे बोला एकदा परत. थँक्यू बोल. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल तू. हा चला गायच बाय बाय. तर गायच पेपरून झालं आहे आमचा. एकच पॉईंट बघितला पण जरा बरा वाटला चालायला. आणि अजून बड्डे करता केक कापायचे का? केक कापून झाला आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आरती, हॅपी बर्थडे टू. ब्लॉग इथं एंड करतो, करता येईल इथंच ब्लॉग एंड करतो आता. तर बाय बाय कर. चला बाय बाय. व्हिडिओ आवडत तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. हां ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब कर काहीच. तर ब्लॉग इथं एंड करतो, जातो घरी. घरी जरा 2 तास तरी लागतील. त्याला जरा घाई जरा सोडायचे घरी. व्हिडिओ नाही बनवणार तर रस्त्याला डायरेक्ट तुम्हाला तर नंतर भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये, डायरेक्ट 21च्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. लव यू गाईज. आणि काय असं मोबाईलमध्ये पडलेलं आहे गाईज, हे बघा मोबाईल पडलाय. तर काय आपण आता घरी चाललेलो, पण आपल्याला कोणती गाडी भेटली बघा. श्रीमान भाऊ भेटला. श्रीमान भाऊ, श्रीमान लेजंड थांबला आपल्यासाठी. चला आपण एक फोटो काढून घेऊ आणि ब्लॉगमध्ये पण घेऊ. तर गाईज आपण ज्यांना भेटायचे किंवा ज्यांना बघून इन्स्पिरेशन घेतलं, आता मला बोलता येत नाही. तर श्रीमान भाऊ आपल्याला भेटलेत. जीव आहे आणि जीव आहे आणि जीव राहणार. गँग ना मेरी कॉम्बा. इज्जत आहे भाऊ, नाही इज्जत आहे. धन्यवाद. भाऊ आणि भाऊंची ताई दोघं इमोशनल झाले. आणि अशी लोक मला पाहतात कंटिन्यू वर्षानुवर्ष न कंटाळता, म्हणून मी मचवतो. असेच पाहत राहा आणि तुम्ही भावाला सपोर्ट करा, इज्जत द्या, लाईक करा व्हिडिओ. 100% गायज. जीव आहे जीव राहणार. तर गायज आपण आता म्हणजे अशीच घरी आलो, कधीच संध्याकाळीच केस कापायला गेलो बघा. आपल्याला आता जायचं एकविरेला पालखीला 16 तारखेपासून. तर केस कापायला गेलो आणि श्रीमान भाऊंना भेटून लय बरं वाटला. बांधिलकी फॉरेवर, म्हणजे स्वप्न होता बा त्यांना भेटायचा. भेटलो. याआधी पण भेटलो होतो, त्या गोष्टीला 2-3 वर्ष झाली. त्याआधी भेटलो तेव्हा त्यांचा 57वा ब्लॉग काहीतरी होता, तेव्हा मी भेटलो होतो. 57व्या ब्लॉगमध्ये ते बदलत पण का 2 जण भेटले, तेव्हा सार्थकाने मी भेटलो होतो. आणि आज माथेरानला गेलो होतो. मी सारखं गाडीवरती बोलत होतो का भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे, आणि खरंच बोलतो भेटायला पाहिजे. आणि जेव्हा घरी यायला निघलो ब्लॉग एंड पण केला होता माथेरानलाच, पण
येताना भेटलं तर परत ब्लॉग चालू केला तर जीव आणि जीव राहणार. श्रीमान दादा 100% चला बांधेल की. तर चला आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. परत ब्लॉग एंड करते. बाय बाय. टेक केअर. सबस्क्राईब करा. लव यू गाईज. श्रीमान दादा लव यू.